पुण्यामध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आज अजित पवारांनी अखेर प्रत्युत्तर दिले। प्रत्येकाने बोलताना तारतम्य ठेवून बोलावं असा इशारा अजित पवारांनी राज यांना दिला। भडकपणे वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या वाढल्याचा चिमटा देखील अजित पवारांनी राज ठाकरेंना काढला। दरम्यान पुण्यातल्या पूर परिस्थितीची पाहणी करताना राज यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली होती। अजित पवार शहरात नसताना धरण वाहते अशा शब्दात राज यांनी निशाणा साधला होता। त्याला आज अजित पवारांनी आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले। पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही। या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? वक्तव्य राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं। शेवटी प्रत्येक पक्षाच्या बद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो। प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून, आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये। काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, मी तुम्हाला बघून घेईल। अरे बघून काय घेईल? संविधान, कायदा, हा काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाहीये। वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे आणि भडकपणे संख्या हे करून स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं, हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत। ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही।